श्री गणेशाय नमः. नमस्कार. कुलदेवी, कुलाचार, कुल परंपरा या आपल्या चॅनलवरील मागील व्हिडिओमध्ये मी टाक पूजन किंवा आपल्या घरामध्ये देवघरामध्ये पूर्वी लोक आपले टाक पूजायचे किंवा आजही काही लोकांच्या घरांमध्ये देवाऱ्यांमध्ये टाक हे पूजले जातात. तर या विषयावरती मी बोललो होतो. तर टाक या विषयावरती आज परत एकदा मी आपल्या समोर सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेला आहे, सविस्तर माहिती घेऊन आलेला आहे. 2च दिवसामध्ये या विषयावरती आई जगदंबेनं तिच्या कृपेने देवघरातील टाक आणि त्याची सविस्तर माहिती, टाकांचा पूर्व इतिहास, टाक म्हणजे काय, आपला कुलधर्म व कुलाचार यांचा असणारं महत्त्व, त्या टाकांचं काय महत्त्व आहे, टाकांचे प्रकार किती, टाकांचा पूजनविधी कसा असावा, त्यांची स्थापना घरात कशी करावी, टाकांचे वेगवेगळे प्रकार कोणते, टाकांची देखभाल, त्यानंतर नवीन टाक कसे व कधी बनवायचे याची सविस्तर माहिती आई जगदंबेच्या कृपेने मी आज आपल्याला देणार आहे. तत्पूर्वी मी आपल्याला एक आवाहन करतोय की यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर येऊन जनसामान्य माणसाचा देव, देश आणि धर्म याबद्दल असणारं जे अज्ञान आहे, बिघडलेल्या चालीरीती आहेत, कुल परंपरा आहेत, कुलाचार आहेत आणि यांचा विज्ञानाच्या नावावर होणारा अनादर, यामुळे प्रापंचिक माणसाच्या आयुष्यात अडचणींचा जो उत्पात माजलाय तो उत्पात दूर करावा, त्यांना त्यांच्या कुल परंपरा समजावून सांगून बिघडलेली धर्माची घडी परत एकदा व्यवस्थित बसवावी, हाच एकमात्र उद्देश घेऊन आई जगदंबेच्या कृपेने जनसामान्यांच्या मनात देव, देश आणि धर्माबद्दल आस्था, प्रेम आणि भक्ती निर्माण व्हावी, या उद्देशानं आपण वेगवेगळ्या विषयावरती धार्मिक माहिती प्रस्तुत करत आहोत. तर ही माहिती आपल्याला आवडली तर आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही शेअर करा. तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा, ऐकावा व या विषयाचं चिंतन करा, मनन करा आणि आपल्या घरातल्या बिघडलेल्या चालीरीती, कुलाचार, कुल परंपरा यांची घडी परत एकदा व्यवस्थित करा, आपला कुलाचार व्यवस्थित बसवून घ्या व आपला प्रपंच सुखाचा करा. पर्यायानं आपल्या पुढच्या पिढ्यांचाही प्रपंच सुखी होईल व आई जगदंबेच्या चरणी आपली जी काही सेवा घडेल ती तिच्या चरणी मान्य होईल व ती आपल्याला सदैव मोक्षासाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी आपलं द्वार आपल्यासाठी खुलं करेल. तर चला आज या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करूया की टाक. तर बऱ्याच लोकांना टाक माहीत असतील, टाक माहीत नसतील असेही काही लोक असतील किंवा टाक म्हणजे काय या संदर्भात आपण भ्रमित झाला असेल. तर मी सविस्तर टाक या विषयासंदर्भात आज आपल्याशी चर्चा करणार आहे. तर टाक म्हणजे काय, तर असे देवी देवता ज्यांची पूजा व परंपरा आपल्या पूर्वजांनी आपल्या घराण्याच्या किंवा कुळाच्या उद्धारासाठी फार पूर्वीपासून स्वीकारली आहे व त्या देवी देवतांना टाक नावाच्या प्रतिमेच्या स्वरूपात आपल्या घरात कायम पिढ्यानपिढ्या पूजलं जातं. म्हणजे काय, तर टाक नावाची एक प्रतिमा आहे जिचं त्या टाकाच्या प्रतिमेमध्ये देवी देवतांचा वास आहे व अशा देवी देवतांना त्यांची पूजा, त्यांचा कुलाचार किंवा त्यांच्या पूजेची ज्या काही परंपरा आहेत त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या घराण्याच्या किंवा कुळाच्या उद्धारासाठी त्या स्वीकारलेल्या आहेत पूर्वीपासून व अशा देवी देवतांना आपल्या घरामध्ये त्यांनी वास्तव्य करण्यासाठी त्यांना त्यांचं स्थान दिले. का, तर आपला प्रपंच सुखाचा व्हावा व आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणताना अशा देवी देवतांना टाकरूपी प्रतिमेमध्ये आपल्या घरामध्ये त्यांना कायम वास्तव्य दिलेलं आहे. असे हे चालीरीतीप्रमाणे टाक आपल्या घरामध्ये सदैव पूजले जातात, पिढ्यानपिढ्या पूजले जातात. तर आता हे टाक कोणते, त्यांचे प्रकार काय, तर या संदर्भात आपण चर्चा करू. तर हे टाक कसे असतात, तर या टाकाचा पुढचा भाग हा चांदीचा असतो ज्यावर देवी देवतांची चित्रे कोरलेली असतात. ही चित्रे ऊर्ध्वगामी असतात, बाहेरच्या दिशेला आलेली असतात. त्यानंतर
या टाकांच्या पाठीमागच्या बाजूला तांब्याचा पत्रा लावलेला असतो व टाक म्हणजे चांदीचा पत्रा व तांब्याचा पत्रा याच्यामध्ये दैनंदिन पूजेमध्ये चांदीच्या पत्र्यावर उठवलेला देवांचा छाप प्रतिमा ही मुजली जाऊ नये, पुसली जाऊ नये किंवा दबली जाऊ नये यासाठी याच्यामध्ये लाख भरलेली असते व तांब्याच्या पत्र्याने चांदीचा पत्रा हा 5 कोणांमध्ये पॅक केलेला असतो जेणेकरून आतमध्ये पाणी जाऊ नये, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. तर एक लक्षात घ्या, टाक हा कधीही 5 कोणांनी बनलेला असतो. त्यानंतर चांदी व तांब्याचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे, तर 5 कोणांचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे, तर आपल्या शरीरातील 5 तत्व हे ब्रह्मांड 5 तत्वांनी बनले म्हणताना आपल्या पूर्वजांनी या 5 तत्वांचं प्रतीक म्हणून या टाकांना 5 कोण ठेवलेले आहेत, ही पहिली गोष्ट. त्यानंतर चांदी हा धातू देवतांना आकर्षित करतो, त्यांचं आकर्षण वाढवणारा आहे, सात्विक आहे, शीतलता प्रदान करणारा आहे म्हणताना चांदीमध्ये टाक बनवले जातात व चांदीच्या टाकांना पाठीमागच्या साईडनं जे वेष्ठन दिलेलं असतं ते तांब्याचं असतं. तर का, तर तांब हे तेजाचं प्रतीक आहे व देवी देवतांचं ब्रह्मांडातलं तेज स्वीकारणारं आहे म्हणताना बऱ्यापैकी देवपूजेतल्या आपल्या मूर्तीसुद्धा ह्या तांब्याच्याच असतात. त्यासाठी तांब, चांदी व लाख या धातूंपासून व पंचकोनामध्ये हे टाक बनवले जातात. त्यानंतर टाकासंदर्भात आणखी एक गोष्ट बोलायची म्हटलं तर देवपूजेतील टाक हे नेहमी विषम संख्येमध्ये असावेत, म्हणजे 3, 5, 7, 9 अशा संख्येमध्येच टाक असावेत. टाक हे समसंख्येमध्ये पूजू नयेत असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. बऱ्यापैकी महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये 5, 7 आणि 9 या संख्येमध्येच टाक पूजले जातात. पैकी 5 आणि 7 ही संख्या बऱ्यापैकी आहे. आता ह्या टाकाचे प्रकार कोणते, तर टाकाच्या प्रकारामध्ये वीर म्हणजे आपल्या घराण्यातले मेलेले जे दिवंगत झालेले जे लोक आहेत, पितृ, यांचा टाका असतो. क्षेत्रपाल म्हणजे ज्या जागे आपण राहतो त्या जागेचा जो रक्षक देवता आहे त्याला क्षेत्रपाल म्हणतो. आद्य यक्ष पुरुष म्हणजे मूळ पुरुष. त्यानंतर कुलदेवता, कुलदेवी, ग्रामदेवता, ग्रामदेवी. त्यानंतर काही घराण्यांमध्ये उग्र देवतांचीही प्रतिकात्मक रूपी टाक रूपामध्ये पूजा केली जाते, ज्याला आपण चेडा, वेताळ, मुंजा, साती आसरा असं म्हणतो. असे हे टाकाचे प्रकार आहेत. तर आपण काही व्याख्या समजून घेऊ तत्पूर्वी. तर कुलदेवी, कुलदैवत यांचे टाक म्हणजे काय किंवा हे कोण, तर आपल्या कुळाचे जे रक्षक देवता आहेत, ज्यांनी आपल्या कुळाची पूर्ण जबाबदारी आपल्या मालकी घेतलेली आहे, त्यांना आपण कुलदेवी व कुलदैवत म्हणतो. ग्रामदेवता कोण, ग्रामदेवी कोण, तर आपण ज्या गावात राहतो, ज्या गावाच्या हद्दीमध्ये राहतो, अशा गावातल्या सर्व वस्तूंची रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवलेली असते अशा देवी देवतांना ग्रामदेवता व ग्रामदेवी म्हटलं जातं. आता फरकानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचा हा ग्रामदेवता व ग्रामदेवी हा भैरव असेल, कालभैरव असेल, त्यानंतर सिद्धनाथ असेल, हनुमान असेल, ग्रामदेवी म्हणून काही ठिकाणी मायाक्का असेल, यमाई असेल, त्यानंतर अंबिका असेल, भवानी असेल, असे प्रत्येक देवी देवता हे ज्या त्या गावांची ग्रामदेवता व ग्रामदेवी असतात. त्यानंतर मूळ पुरुष म्हणजे कोण, तर ज्यांनी आपल्या वंशाची स्थापना केली, आपल्या कुळाची उत्पत्ती केली, अशा माणसाला किंवा अशा देवी देवतांना हे मूळ पुरुष म्हटलं जातं. तर मूळ पुरुष हे दुसरे तिसरे कोण नसून हे आपले पूर्वज ऋषीमुनी आहेत की ज्यांनी त्यांच्या नावावरून आपला वंश वाढवला, ज्यांच्या नावावरून आपल्याला गोत्र आणि वंश किंवा आपलं कुळ समजतात. उदाहरणार्थ आपण पूजेला बसल्यानंतर संकल्प घेतो, त्या संकल्पामध्ये आपलं गोत्र म्हणून आपण कौंडिन्य, कश्यप, वसिष्ठ, भारद्वाज अशा गोत्रांचा उल्लेख करतो. तर हे आपले मूळ पुरुष देवता म्हणजेच आपले ऋषीमुनी आहेत, ज्यांनी आपल्या कुळाची, आपल्या वंशाची उत्पत्ती केली, स्थापना केली, यांना मूळ पुरुष समजलं जातं. तर आता आपल्या कुळातील सर्व देवी देवता सगुण रूपाने आपल्या घराण्याच्या कल्याणासाठी आपल्या घरात सदैव वास करावेत म्हणून त्या देवी देवतांची टाकरूपी प्रतिमा बनवून त्यांची घरात पूजा केली जाते, जेणेकरून त्या देवी देवतांची आपल्या घराण्यावर सदैव कृपा आशीर्वाद राहावा, हा त्यामागचा एकमेव प्रामाणिक उद्देश आहे. आता गाव स्वरूपात हेच टाक पंचकोनी असतात.
गावाच्या वेशीवरती आपण दगडी स्वरूपामध्ये 5 कोनी असणारा एक दगड बघितला असेल, शिलालेख कधीतरी बघितला असेल आपण. तर हेच या गावाचे टाक आहेत. आता आपण गाव ते घर हे कसं आहे ते बघू. तर काही गावांच्या वेशीवरती 5 कोनाचे दगड रोवलेले असतात, ज्याला गावाचा शिलालेख समजला जातो. तर हे गावाचे टाक आहेत. पर्यायानं गावाच्या वेशीवरचा असा दगड जो आहे हा ग्रामदैवत म्हणून मंदिरामध्ये पूजला जातो, जो मूर्तीच्या स्वरूपामध्ये आहे. व हेच देवता त्यानंतर पुढे जाऊन देवघरामध्ये मात्र टाकाच्या रूपामध्ये पूजले जायला लागले. तर टाकाचे जेवढे प्रकार मी आपल्याला सांगितले, या टाकापैकी महत्त्वाचं म्हणजे कुलदेवी, कुलदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल देवता आणि वीर देवता हे 5 टाक प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या कल्याणासाठी असणं हे महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्तचे टाक जर कोणाच्या घरात पूर्वी परंपरेपासून 9 टाक 10 टाक असतील, 9 टाक असतील तरी काही अडचण नाही. पण जर एखाद्याकडे टाक नसतील आणि नव्याने त्यांना घरात आणून स्थापना द्यायची असेल तर हे 5 टाक, किमान हे 5 टाक पुरेसे आहेत. याच्यापेक्षा जास्त टाकांची आवश्यकता नाही. आता आपण पुढे चर्चा करू या विषयावरती. तर कुलदेवी आणि कुलदेवता याबद्दल बोलायचं म्हटलं तर शिव पार्वती, विष्णू लक्ष्मी यांनी वेळोवेळी मानवाच्या कल्याणासाठी अनेक अवतार धारण केले, मानवाचं रक्षण केलं, मानवाचं कल्याण केलं व मानवाला सुख, शांती, आयुष्य आणि आरोग्य प्रदान केलं. या गोष्टींचा उल्लेख आपल्याला शास्त्रांमध्ये अनेक ग्रंथांमध्ये बघायला मिळतो. त्यापैकी भागवत पुराण, विष्णू पुराण, देवी भागवत, दुर्गा सप्तशती अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये या देवी देवतांचा आपल्याला अवतार बघायला मिळतात. तर हे देवी देवता वेगवेगळ्या नावाने प्रत्येकाचे कुलदेवी व कुलदेवता म्हणून बघायला मिळतात. आपल्या घरी जेव्हा एखादं शुभ कार्य असतं त्यावेळेला अशा देवी देवतांचा वास असणारे हे जे टाक आहेत, जे प्रतिमा रूपामध्ये टाक बनवून आपल्या घरात ठेवलेले आहेत, तर आपल्या घरी जेव्हा एखादं शुभ कार्य असतं, मांगलिक कार्य असतं, उदाहरणार्थ आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं लग्न आहे किंवा आपल्या घराची वास्तुशांती असेल, तर अशा वेळेला हे टाक नव्याने बनवले जातात. तर आता संभ्रम अवस्था करून घेऊ नका. आपण एक संज्ञा ऐकली असेल लोकांकडून की टाक उजळले जातात. तर टाक उजळले जातात म्हणजे काय, तर जुने टाक देऊन नवीन टाक बनवून घेतले जातात, म्हणजे टाक उजळले जातात. तर टाकाच्या महत्त्वाच्या देवी देवतांबद्दल आपण चर्चा केली. टाकाची बेसिक माहिती, टाकाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली. आता त्यानंतर टाकांचे 5 जे महत्त्वाचे प्रकार आहेत याबद्दल आपण चर्चा करू. पहिला प्रकार आहे लक्ष्मी. तर ही लक्ष्मी जी आहे ही पलंगावर बसलेली देवी आहे. आपण टाक निरीक्षण करा आपल्या घरामध्ये जर असतील तर ही, किंवा मी व्हिडिओमध्ये टाकाची प्रतिमा आपल्याला दाखवतोच. तर ही जी देवी आहे ही पलंगावर बसलेली आहे व पलंगावर बसलेली ही लक्ष्मी देवी ही पद्मपुराणामधली लक्ष्मी किंवा स्त्री नाही, तर हिच्या हातामध्ये शस्त्र आहे व ती सदैव आपल्या घराचं रक्षण करते. ती स्थिर असावी म्हणून पलंगावर बसवलेली असते. सोबत सूर्य व चंद्र आहे, म्हणजे दिवस व रात्र ती आपलं रक्षण करावी किंवा रक्षण करते आहे, अशा प्रतिकात्मक रूपानं तिला त्या टाकामध्ये दाखवलेले आहे. तर ही देवी म्हणजे कोण, तर ही आपल्या कुलाचं रक्षण करते. आता कशा प्रकारे रक्षण करते ते आपण समजून घेऊ. पूर्वी पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पिण्याचं पाणी हे दूषित होत होतं व असं दूषित पाणी पिल्यानंतर साथीचे रोग पसरायचे व अशा रोगाने लोकांमध्ये, जनसामान्य लोकांमध्ये आजाराचं प्रमाण वाढायचं व लोकांना बरेचसे साथीचे आजार व्हायचे व लोकांना मृत्यू यायचा. तर अशा साथीच्या आजारांपासून लोकांचं रक्षण होण्यासाठी अशा या देवीची घरोघरी किंवा गाव स्वरूपामध्ये पूजा केली जायची व रोगराई शांत व्हावी म्हणून तिला प्रार्थना केली जायची. तर या देवीला महाराष्ट्राच्या ग्रामीण बोलीभाषेमध्ये मरी आई म्हणजेच महामारी, कडकलक्ष्मी अशा नावानं संबोधलं जातं. म्हणून आजही ग्रामीण भागात या देवीची आषाढ महिन्यामध्ये, मला वाटतं आषाढ महिन्यामध्ये या देवीची पूजा केली जाते. तर अशी ही लक्ष्मी जी पलंगावर बसलेली आहे, जिच्या हातामध्ये शस्त्र आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टाक येतो ग्रामदेवता व ग्रामदेवी यापैकी. तर या संदर्भात बऱ्याचशाच लोकांमध्ये ग्रामदेवीचाच टाक पूजला जातो. आता का पूजला जातो या संदर्भात मी सांगतो. तर
प्रत्येकाच्या गावामध्ये ग्रामदेवता व ग्रामदेवी म्हणून भैरव आणि भैरवी म्हणजे जोगेश्वरी म्हणजेच योगेश्वरी व भैरवनाथ सिद्धनाथ हे ग्रामदेवता म्हणून पूजले जातात. तर या भैरव सेवा ही कडक आहे किंवा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये भैरव अंगात येतो किंवा भैरवांची सेवा ही उग्र आहे म्हणताना बऱ्याच लोकांच्या घरामध्ये हे भैरवांचे टाक पूजले जात नाहीत. तर त्या ठिकाणी देवी तत्व म्हणजे जी भैरवी आहे, योगेश्वरी, जोगेश्वरी किंवा जानाई ही जी काही वेगवेगळ्या नावानं संबोधली जाते, तर ही स्त्री देवता आहे, करुणामयी आहे, वात्सल्यानं भारलेली आहे व कनवाळू आहे म्हणताना बऱ्याच घराण्यांमध्ये ही ग्रामदेवता म्हणून भैरवनाथाच्या ऐवजी जानाईची टाक पूजला जातो. आता या जानाई म्हणजे जोगेश्वरीच्या टाकामध्ये काय आहे, तर देवीच्या टाकामध्ये आपण जर बारकाईनं निरीक्षण केलं तर या टाकामध्ये आपल्याला देवीच्या एका हातामध्ये एक कणीस दिसतंय, परत दुसऱ्या हातामध्ये कापलेलं पीक दिसतंय, शेजारी लहान मुलं दिसत आहेत, शेजारी सूर्य व चंद्र दिसतोय, त्या शेजारी एक जनावरही दिसतंय. तर हे काय आहे, तर ही देवी मुबलक अन्नधान्य देणारी, दिवस रात्र आपलं रक्षण करणारी, मुलालेकरांचं रक्षण करणारी, त्यांना सुख व शांती प्रदान करणारी, आरोग्य प्रदान करणारी, सोबतच देवीच्या सोबत शेजारी जे जनावरं दाखवलेलं जातं हे जनावराचं प्रतीक असं आहे की ही देवी उत्तम दुग्ध उत्पादन प्रदान करणारी व भांडीकुंडी म्हणजे आपल्या सुखी प्रपंचाचं रक्षण करणारी आहे. अर्थातच काय, तर ही देवी म्हणजे आपली ग्रामदेवता आहे. तर आपण ज्या गावात राहतो, ज्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये राहतो, ज्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये आपलं घर आहे, त्या घरामध्ये आपला एक सुखी प्रपंच आहे, त्या घरामध्ये आपली मुलं लेकरं आहेत, त्याच गावाच्या वेशीमध्ये आपलं शेत आहे जिथं आपण शेती पिकवतो, धानधान्य पिकवतो. तर अशा सर्व गोष्टींची ही ग्रामदेवता कंटिन्यू म्हणजे 24 तास सतत आपलं रक्षण करते आहे, अशा अर्थानं ही ग्रामदेवी संबोधली जाते. तर या ग्रामदेवीचा, जानाईचा, जोगेश्वरीचा, भैरवनाथाचा चैत्र महिन्यामध्ये कुलाचार केला जातो. त्यानंतर आपल्या देवपूजेमध्ये असणारा तिसरा महत्त्वाचा टाक म्हणजे क्षेत्रपाल देवतेचा टाक म्हणजे ज्याला आपण म्हसोबाचा टाक म्हणतो. आता या संदर्भात आपण चर्चा करू. तर माझ्या माहितीप्रमाणे म्हसोबा या देवतेबद्दल ग्रामीण महाराष्ट्रातल्या जनतेला बरंचसं ज्ञान आहे किंवा ती या देवतेला ओळखते. फक्त पर्यायानं बऱ्याच लोकांकडे या देवतेबद्दल पूर्ण माहिती नाही किंवा शास्त्रामध्येही या देवी देवतांबद्दल वाचायला मिळत नाही किंवा कुठं बघायला मिळत नाही. फक्त भगवान शंकराचाच हा एक अंश आहे इतकं शास्त्रांमध्ये मान्य केलेलं आहे. तर या देवतेबद्दल आपण चर्चा करू आता. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हसोबाला किंवा क्षेत्रपाल देवतेला महसूल अधिकारी अशी संज्ञा देण्यात आलेली आहे. तर थोडक्यात काय, तर एका ठराविक भागाचा किंवा एका ठराविक इलाख्याचा महसूल गोळा करणारी देवता म्हणजे कोण, तर म्हसोबा. क्षेत्रपाल देवता ज्याला आपण म्हणतो, एका ठराविक क्षेत्राचं रक्षण करणारी देवता म्हणजे क्षेत्रपाल देवता. ग्रामीण बोलीभाषेमध्ये यांना आपण म्हसोबा असं म्हटलं जातं. तर म्हसोबा हा एका शब्दाचा अपभ्रंश आहे, मी सांगेनच ते. तर अशी ही महसूल गोळा करणारी ही क्षेत्रपाल देवता म्हणजे म्हसोबा. तर याच्याबद्दल फारसं काही शास्त्रांमध्ये कुठं वाचायला मिळत नाही, फक्त हे शंकराचंच एक रूप आहे. यांना आपल्या घरामध्ये क्षेत्रपाल देवता म्हणून टाकामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. तर यांच्या टाकामध्ये रेडा व सर्प बघायला मिळतो. तर सर्प रूपानं हे त्या क्षेत्राला वास्तव्य करून राहतात व रेडा हे प्रतिकात्मक आहे, राक्षस रूपी. तर हे शेतातील यांचं ठिकाण आहे, शेतातील विहिरीच्या जवळ, पाणवठ्याच्या जवळ किंवा शेतातली जी आपली विहीर आहे त्या विहिरीच्या जवळ ही देवता वास करते व त्या क्षेत्राचं ती रक्षण करते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या देवतेबद्दल बरीच चांगली माहिती आहे. म्हसोबा हे म्हैसोबा या नावाचा अपभ्रंश आहे. त्यानंतर आपल्या घरातील जे देवपूजेतील 5 महत्त्वाचे टाक आहेत त्यापैकी चौथा महत्त्वाचा टाक ज्याचं नाव आहे खंडोबा, जे कुलदैवत आहे. तर आपल्या सर्वांना परिचित असणारं महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे खंडेराय. तर टाकाच्या प्रतिमेमध्ये खंडेरायांच्या हातामध्ये
जेजुरीचा खंडोबा असेल तर तलवार व जेजुरीचा असेल तर भाला अशी प्रतिकात्मक रूपानं दाखवला जातो. त्यानंतर खंडेराया हे कधीही टाकाच्या स्वरूपामध्ये आपल्या पत्नीसोबत असतात, शिवाय यांच्या टाकामध्ये कुत्रा हा दाखवलेला असतो. आता या टाकाबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. तर सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि सुखी वैवाहिक संबंधांसाठी पती पत्नीमध्ये चांगले संबंध व प्रेमपूर्ण माधुर्य राहावं, विश्वास राहावा, नात्यामध्ये विश्वास वाढावा व प्रपंच सुखाचा व्हावा म्हणताना महाराष्ट्रामध्ये लग्नानंतर जोडीनं कुलदेवतेला म्हणून खंडेरायांच्या दर्शनाला जाण्याची कुल परंपरा आहे व तिथं जाऊन जागरण, गोंधळ, तळी भंडारा, त्यानंतर भंडारा, त्यानंतर खोबरं उधळणं हा एक कुलाचार आहे. तर या कुलाचाराला आपण आता समजून घेऊ. तर आपल्या पूर्वजांनी जो कुलाचार बसवून दिला आहे या पाठीमागचं खूप मोठं शास्त्र आहे व ते खूप हुशार होते यावरनं दिसून येतं. तर कसं, तर ते आता आपण बघू. खंडोबाच्या टाकाबद्दल बोलायचं म्हटलं तर हातात तलवार व भाला घेतलेला आहे. तर याचं प्रतिकात्मक काय आहे, तर खंडोबा हा कधीही टाकामध्ये आपल्या पत्नीसोबत असतो. अर्थातच सुखी वैवाहिक जीवनासाठी पती व पत्नी सुखी प्रपंचाची रथाची 2 चाकं आहेत व ही दोन्ही चाकं एका विचारानं चालणं गरजेचं आहे. म्हणताना टाकामध्ये पती व पत्नी, अर्थातच खंडेरायांना जास्त पत्नी होत्या व एवढ्या पत्नी असून सुद्धा ते सुखी प्रपंच करत होते. अर्थातच त्यांचा या सुखी प्रपंचासाठी त्यांना या टाकामध्ये पती व पत्नीला स्थान दिलेलं आहे. म्हणतानाच सुखी प्रपंचासाठी पती पत्नी लग्नानंतर यांना दर्शनाला भेटायला जातात. त्यानंतर हातात तलवार किंवा भाला आहे, तर आपली पत्नी जिच्या अब्रूच्या रक्षणासाठी पती हा तिच्या सोबत सतत उभा राहिला पाहिजे, तिच्या बाजूने उभा राहिला पाहिजे, तिचं त्यांना रक्षण केलं पाहिजे. म्हणताना खंडेरायांच्या हातामध्ये शस्त्ररूपी तलवार व भाला दाखवला गेलेला आहे. त्यानंतर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पती व पत्नीमध्ये दोघांमध्येही विश्वास असणं गरजेचं आहे. त्यासाठी कुत्रा हा विश्वासाचं प्रतीक म्हणून टाकामध्ये दाखवण्यात आलेला आहे. तर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी दोघांच्या नात्यांमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. या विश्वासासाठी ही प्रतिकात्मक रूपी कुत्रा दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर बोलायचं झालं तर खंडोबाच्या कुलाचारामध्ये जागरण, गोंधळ, भंडारा, खोबरं, त्यानंतर तळी भरणं, दिवटी, बुदली, कौटुंबा या कुलाचारांचा अनन्यसाधारण कुलाचारामध्ये महत्त्व आहे व ते केलेच पाहिजेत प्रत्येकानं. त्यानंतर मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते चंपाषष्ठी या 6 दिवसामध्ये देव खंडेरायांचं अतिशय जल्लोषामध्ये खंडेरायांचे भक्त कुलाचार म्हणून नवरात्र साजरं करतात. देवीचं आपण कसं नवरात्र साजरं करतो याप्रमाणेही या खंडेरायांचं नवरात्र साजरं केलं जातं. आता कुलदेवता म्हणून कोणाची कुलदेवता ज्योतिबा असू शकते, कोणाची खंडोबा, कोणाची सिद्धनाथ, तर हे बदलू शकतं. पण बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या जनतेच्या घरामध्ये कुलदैवत म्हणून खंडोबाचाच टाक बघायला मिळतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा 5वा टाक ज्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहे तो म्हणजे महिषासुरमर्दिनीचा टाक. आता देवीच्या या टाकामध्ये कधी कधी काही लोकांच्या कुल परंपरेनुसार काही लोकांच्या घरामध्ये 4 हाताचा टाक बघायला मिळतो, काही लोकांच्या घरामध्ये 8 हाताचा टाक बघायला मिळतो. तर मी या संदर्भात एकच आपल्याला टिप देईन की पहिला टाक जर आपल्या घरातला खराब झाला असेल तर पहिला टाक आपला जसा होता तसाच नवीन बनवायचा आहे. म्हणजे जर आपल्या घरातला पहिला टाक हा 4 हातांचा असेल तर नवीन टाक सुद्धा 4च हातांचा बनवायचा. पहिला टाक जर 8 हातांचा असेल तर नवीन टाक सुद्धा 8च हातांचा बनवायचा आहे. कारण यामध्ये एक भेद आहे 4 हातांची व 8 हातांची देवी. तर अर्थातच देवी स्थान परत्वे, वेश परत्वे, देवीचं नाव आणि अवतार जरी बदलले असतील तर देवी ही एकच आहे, जसं ती महिषासुरमर्दिनी. तर या टाकामध्ये महिष म्हणजे जो रेडा आहे, हा रेडा स्वतः शिवस्वरूप असून देवीनं एका हातानं त्या रेड्याची जीभ पकडलेली आहे. म्हणजे कशी, तर संसारामध्ये प्रपंचिक आयुष्यामध्ये उन्मत्त होऊन
जसा एखादा पुरुष माजल्यासारखा वागतो, म्हणजे तो पैसा पाणी याकडून ज्यावेळी त्याला सुस्थिती प्राप्त होते, आपली कुलदेवता कुलदेवी त्याच्या पाठीशी उभी राहिल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आयुष्य चालू होतं. त्याच्या आयुष्यामध्ये धन दौलत पैसा अडका ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला ऊत येतो, माज येतो. अशा उन्मत्त झालेल्या महिषरूपी माणसाला, म्हणजे शिवाचा तो एक अवतार आहे, अशा या शिवाच्या अवताराचं देवीनं जीभ पकडलेली आहे. म्हणजे काय, तर देवीनं अशा उन्मत्त झालेल्या पुरुषाला आपल्या अधीन करून ठेवलेलं आहे असं सांगायचं आहे. याबद्दल मी आणखी काय सांगायचं म्हटलं तर असं सांगता येईल आपल्याला की जीभ पकडून त्याच्यावर ताबा मिळवला आहे व सोबतच या टाकामध्ये सूर्य आणि चंद्र दाखवलेला आहे, ज्याचा अर्थ आहे की दिवस व रात्र ती देवी आपले व आपल्या कुलाचे व आपल्या प्रपंचाचे रक्षण करत आहे. व आपली जीभ पकडण्याचा अर्थ आहे की ती आपल्याला कधीच भरकुटू देत नाही व आपल्याला कधीच उन्मत्त होऊ देत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर हा टाक आपल्या कुलदेवीचा आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये जसं देवीची वेगवेगळे अवतार आहेत, नावं आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठातील देवी ही आपली मूळ एकच असली तरी स्थान परत्वे तिची नावे वेगवेगळी होत गेली आहेत. आपणास आपली कुलदेवी कोणती ही माहीत नसली तरी 3.5 शक्तिपीठापैकी एक देवी ही आपली कुलदेवी समजून तिची सेवा करा. तिची सेवा केली तरी काही बिघडणार नाही. ती देवी कोणतीही असू दे, देवी ही एकच आहे. महाराष्ट्रामध्ये अश्विन महिन्यामध्ये या देवीचं नवरात्र कुलाचार म्हणून केलं जातं. हे नवरात्र कुलाचार प्रत्येकाने आपल्या राहत्या घरी करायचे असतात. कुल परंपरेमध्ये देवीचं जागरण, गोंधळ महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा जरी भाग लोककलेचा हा एक भाग आहे, तो देवीचा कुलाचार म्हणून केला जातो. त्यानंतर बोलायचं म्हटलं तर 6वा टाका आहे वीराचा. तर हा वीर म्हणजे कोण, तर आता या वीर या टाकाबद्दल आपण भरपूर काही गैरसमज आहेत, तर याबद्दल आपण चर्चा करू. तर वीर म्हणजे कोण, तर वीर म्हणजे द्वारपाल. द्वारपाल म्हणजे कोण, तर रक्षक, ज्याच्या हातामध्ये तलवार आहे, ढाल आहे आणि धनुष्यबाण आहे व सोबतच या टाकामध्ये सूर्य व चंद्र पण दिसतो. तर याचा अर्थ काय, तर हा वीर दिवस व रात्र द्वारावरती उभा राहून जो आपली व देवी देवतांची, म्हणजे आपली व आपल्या घरातील देवी देवतांची रक्षा करतोय, असा हा द्वारपाल म्हणजे वीर. तर वीर म्हणजे कोण, तर आपल्या घराण्यामध्ये गत झालेल्या, म्हणजे आपल्या घराण्यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांचा हा टाक आहे. त्यानंतर आता हे कसं, तर वीर हे दुसरं तिसरं कोण नाही आहे, तर आपल्या कुळाची ज्यांनी उत्पत्ती केली, ज्यांनी आपला वंश पुढे वाढवला, तो मूळ पुरुष म्हणजेच तो वीर आहे. तर वीर हा कधीही पाठीमागच्या 2 पिढ्या 3 पिढ्यांचा पाठीमागचा वीराचा टाक चालत असतो. चालू पिढ्यांमध्ये वीराचा टाक नसतो किंवा बनवलाच तर तो आपण फक्त श्राद्धा दिवशी पुजावा. आता या संदर्भात मी विस्तृत पद्धतीने तुम्हाला सांगतो कसं. तर मुळात ग्रामीण भाषेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी एक दोष आहे, ज्याच्यामुळे आपल्या कुलाला एक दोष तयार होतो की वीराचा टाक हा देवपूजेमध्ये पूजला जातो. तर त्या संदर्भात मी व्यवस्थित सविस्तर सांगतोय. माहिती आपल्याला पटली तर आपण नक्कीच आपल्या आयुष्यात त्या माहितीचा वापर करा व लगेच आपल्या देवपूजेमध्ये बदल करा. तर तो कसा, तर वीर म्हणजे कोण, तर हा वीर म्हणजे ज्यानं आपल्या कुलाची उत्पत्ती केली तो आपला मूळ पुरुष आहे. आता आपण ज्याला मूळ पुरुष म्हणतो त्याचा हा टाक आहे. तर हा मूळ पुरुष जरी पितृयोनीमध्ये येत असला तरी आपल्या घराण्यातील श्रेष्ठ आत्मा आहे, जो देवांच्या सेवेत आहे, म्हणून त्याचा देवांचा तो गण आहे. इतकं तर लक्षात आलं. आता त्यानंतर आपण आपल्या प्रापंचिक आयुष्यातलं जे गाराण आहे ते देवांसमोर गात असतो. देवपूजेमध्ये गेलो का देवाला गाराणं गातो, कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो का आपल्या घरातलं गाराणं गातो. आपल्या अडीअडचणी आपण आपल्या कुलदेवता कुलदेवींना किंवा आपल्या पितरांना सांगतो. तर काय होतं की हे जे गाराणं आहेत हे द्वारपाल म्हणून उभा असणारे आपल्या घराण्यातले आपले पितृ हे आपल्या घरातले द्वारपाल आहेत आपल्या घराचे. तर हे द्वारपाल ऐकतात आपलं गाराणं
आपल्या देवी देवतांची आपण पूजा देत असताना आपण जे गाराणं देवी देवतांसमोर गातो किंवा दिवसभर आपल्या प्रपंचामध्ये आपण आपल्या पत्नीशी चर्चा करत असताना, आपल्या घरात मुलालेकरांशी चर्चा करत असताना आपण आपल्या घरातल्या एकमेकांच्या अडचणी जे जाणून घेत असतो, याच अडचणींचं जे गाराणं आहे हे अदृश्य रूपानं आपले पितृ समजून घेतात व हे गाराणं पितृ हे आपले नातलग आहेत, त्यांना आपली कणव येते आणि ते आपलं गाराणं आपल्या मूळ पुरुषाला जाऊन सांगतात. हा आपला मूळ पुरुष ज्यांना आपल्या कुलाची उत्पत्ती केली, हा आपला मूळ पुरुष आहे जो देवांचा गण आहे, देवांच्या सेवेमध्ये रुजू झालेला आहे. असा हा श्रेष्ठ आत्मा आपले पितृ जाऊन त्यांना हे आपलं गाराणं सांगतात की माझं मूल लेकरू, त्याच्या आयुष्यामध्ये ह्या अडचणी आहेत, तुम्ही त्या अडचणी कमी करा किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये सुख द्या, किंवा माझ्या घराण्यामध्ये माझा एक वंशज आहे, त्याचं लग्न होत नाही, या बरेच वर्ष तो बिगर लग्नाचा आहे, तर त्याचं लग्न करा. ही जी आपली काही गाराणी आहेत, जे द्वारपाल रूपी आपल्या द्वारावरती उभा असणारे आपले पितृ, आपल्या घरातले जे काही वातावरण आहे, आपल्या ज्या घरात ज्या काही अडीअडचणी आहेत हे ते पितृ समजून घेतात व हे द्वारपाल पितृ जाऊन आपल्या मूलपुरुषाला आपल्या अडीअडचणी सांगतात. आता हा मूलपुरुष देवी देवतांच्या सेवेमध्ये रत आहे, तर काय होतं की हा जो द्वारपाल आहे म्हणजे मूलपुरुष आहे, हा मूलपुरुष आपलं गाराणं आपल्या पितरांकडून ऐकून घेतलेलं आपलं गाराणं आपल्या कुलदेवतेला व कुलदेवीला सांगतो. त्यानंतर आपलं गाराणं ऐकून घेऊन आपले कुलदेवता व कुलदेवी आपल्याला कृपा आशीर्वाद प्रदान करतात व आशीर्वाद रूपानं आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, ऐश्वर हे सगळं आपल्याला भोगायला मिळतं. अर्थातच काय तर एक सुखी तर दुसरा सुखी, म्हणजे काय तर सुखी प्रपंचासाठी पितृ सुखी तर मूळ पुरुष सुखी, मूळ पुरुष सुखी तर कुलदेवता सुखी, कुलदेवता व कुलदेवी सुखी तर आपला प्रपंच सुखी. म्हणजे काय तर एक जर यातला बिघडला, म्हणजे पितृ बिघडला, मूल पुरुष बिघडला किंवा कुलदेवता व कुलदेवी बिघडलं, यातलं काही जरी बिघडलं तर आपलं काही खरं नाही. कारण पितृ हे मूल पुरुषाला जाऊन सांगतायत, मूल पुरुष कुलदेवताला सांगतायत, त्यानंतर कुलदेवता व कुलदेवी आशीर्वाद रूपानं आपल्याला फळ प्रदान करतायत. अर्थातच आपला पितृ दुखावला गेला तर आपला मूळ पुरुष दुखावला जाणार, मूळ पुरुष दुखावला गेला तर आपला कुलदेवता दुखावला जाणार, कुलदेवता दुखावला जाणार तर आपली आई म्हणजे कुलदेवी दुखावली जाणार, आणि कुलदेवी दुखावली गेली तर अर्थातच आपल्या प्रपंचामध्ये दुःख व दारिद्र्य आणि संकट येणार. म्हणताना एका सुखी प्रापंचिक आयुष्याची कामना करणाऱ्या प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यामध्ये पितृसेवा, कुलदेवता सेवा, कुलदेवी सेवा, त्यानंतर मूल पुरुष सेवा, ग्रामदेवतांची सेवा, ग्रामदेवींची सेवा व आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो तिथल्या क्षेत्रपाल देवतेची सेवा व आपण ज्या घरात राहतो त्या वास्तुदेवतेची सेवा ही केलीच पाहिजे. त्याशिवाय प्रपंच सुखाचा होऊ शकत नाही. या सेवा जर आपण नाही दिल्या तर आपलं कुळ बिघडतं आणि पर्यायानं आपला कुलाचार बिघडतो आणि कुलाचार बिघडल्यानंतर कुळाचा नाश होतो, अधर्म माजतो, हे शास्त्र सांगतं. आता या 5 नंबरच्या टाकाबद्दल आपण सविस्तर चर्चा करतो. तर याबद्दल समज व गैरसमज भरपूर आहे. तर जिथंपर्यंत मला ज्ञान प्राप्त झालंय तिथंपर्यंत मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो की आता हा जो टाक आहे जो वीराचा या म्हणजे पितरांचा, याबद्दल जर बोलायचं झालं तर आपले आजोबा म्हणजे त्यांच्या वडिलांचा म्हणजे आपल्या पंजोबांचा टाक पूजत असतात. त्यांच्या मृत्यूनंतर 1 वर्षानंतर वर्षश्राद्धानंतर त्यांचा टाक हा पूजला जातो. त्यांना परत खालची एक पिढी चालवत असतात. कधीही टाक बनवत असताना वीराचा मृत्यूनंतर वर्षश्राद्ध झाल्यानंतर त्यांचा टाक हा बनवला पाहिजे. त्यानंतर आता हा जो वीराचा टाक आहे तो देवपूजेमध्ये वापरायचा का, असा प्रश्न अनेकांना पडतो आणि तो प्रश्न पडणं एका सुज्ञ माणसाला स्वाभाविक आहे. कारण ते पितृयोनीत आहेत आणि धर्मशास्त्राप्रमाणे पितृदेवतेची पूजा ही देवांसमोर करायची नसते किंवा देवांसोबत ही करायची नसते असं शास्त्राचं विधान आहे. तर आता मी आपणास याबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आपण जिथे देव ठेवतो त्याला देवघर म्हणतात. ही तर संज्ञा आपल्याला मान्य आहे की जिथं आपण देव ठेवतो त्याला देवघर म्हणतो आणि देवघरामध्ये हे फक्त देवच राहतात, पितृ नाही. त्यामुळं बऱ्याच घरांमध्ये अज्ञानातून किंवा अपुऱ्या माहितीनं सर्वच टाक हे देवाऱ्यावर पूजले जातात किंवा पूजले जात असतील तर ते बंद करा. का तर या संबंधी शास्त्रामध्ये असं सांगितलंय
की पितरांच्या पूजेचे पाणी जर देवांच्या अंगावर पडले तर त्या घरात लक्ष्मीचा नाश होतो किंवा त्या कुळाचा नाश होतो असं सांगितलं. हे शास्त्राचं विधान आहे. त्यामुळं देवांची आणि पितरांची पूजा एकाच देवाऱ्यामध्ये कधीही करायची नसते. त्यामुळे हा जो वीराचा म्हणजे पितराचा जो टाक आहे तो आपण देवपूजेत ठेवू नका. तर काय करायचंय, जशी घरातली देवांची व देवघरातली दिशा आहे, देव आणि देवाऱ्याची दिशा ही ईशान्य आहे, तशीच पितृदेवतेची ही दिशा आहे. ही दिशा कोणती, तर आपल्या घरातील दक्षिण नैऋत्य दिशेचा जो कोपरा आहे हा पितरांचा कोपरा आहे, पितरांची दिशा आहे. आपल्या राहत्या घरी या दिशेला पितरांना एक स्थान निर्माण करा, एक पाट ठेवा, या पाटावरती एक पांढरं वस्त्र ठेवा व त्यावरती या टाकांची स्थापना करा व त्यांना तिथं त्या ठिकाणी त्यांच्या टाकांची पूजा द्या. दैनंदिन पूजेमध्ये आपण शक्य नसेल तर फक्त त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी, त्यांची श्राद्धाची जी तिथी आहे त्या दिवशी, महालय पितृपक्षामध्ये, अक्षय तृतीया या तिथीवरती आपण या टाकांची पूजा देऊ शकता. ज्यांना रोज देता येते त्यांनी रोज द्या, ज्यांना देता येत नाही त्यांनी या महत्वाच्या विशिष्ट तिथीनं त्यांची तिथीला पूजा द्या, काही अडचण नाही. इतर वेळी आपण स्वच्छ पांढऱ्या कपड्यावरती किंवा स्वच्छ पांढऱ्या रुमालामध्ये हे टाक बांधून ठेवले तरी चालतात. पण चुकूनही कोणी वीरांचे म्हणजे आपल्या पितरांचे किंवा मूळ पुरुषांचे टाक हे देवपूजेमध्ये घेऊ नका. त्यानंतर आतापर्यंत आपण टाक म्हणजे काय, टाकाची सविस्तर माहिती, टाकांचा इतिहास, त्यानंतर टाक बनतात कसे, टाक किती वापरायचे, टाकांचे प्रकार कोणते, हे सगळी टाकांची आपण माहिती जाणून घेतली. आता टाकांची पूजा कशी द्यायची, त्यानंतर टाकांची काळजी कशी करायची, त्यांची काळजी कशी घ्यायची दैनंदिन पूजेमध्ये, त्यानंतर आपल्या घरात जर पहिले टाक नसतील तर ते आपण नवीन टाक कसे आणायचे, त्याचा विधी काय, आणल्यानंतर त्यांची कशी पूजा द्यायची, या संदर्भात आता आपण चर्चा करू. तर पहिला विषय म्हणजे पहिला प्रश्न आहे तो टाकांची पूजा. आता टाकांची पूजा आपण कशी देत असतो, ज्यांच्याकडे घरात टाक आहेत त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी पण चालू करायचे तर त्यांच्यासाठी. तर रोज पूजा दिली पाहिजे. जसं आपण रोज आंघोळ करतो तसं आपल्या घरातल्या टाकांना आपण रोज आंघोळही घातली पाहिजे, कारण आपण त्या देवी देवतांना आपल्या घरामध्ये वास दिलाय, स्थान दिलंय व त्या देवी देवतांच्या कृपा आशीर्वादामुळेच आज आपण एक सुखी प्रपंच करतो. त्यामुळे जसं आपण स्वच्छ होतो तसं आपल्या देवी देवतांनाही रोज आपण स्वच्छ केलं पाहिजे, त्यासाठी त्यांना रोज आपण आंघोळ घातली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक टाकाला वेगवेगळी आंघोळ घालायची. हा एक महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याच लोकांना सवय असते की एकाच ताम्हणामध्ये सर्व टाक घ्यायचे व सर्व टाकांना एकदमच आंघोळ घालायची, तर हा दोष येतो याच्यामुळं. तर प्रत्येक टाक हा स्वतंत्र पद्धतीनं आंघोळ घालून धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आंघोळीनंतर टाकांना पुढचे उपचार म्हणजे हळद, कुंकू, फूल, अक्षत अर्पण करायचे आहेत. त्यानंतर खाली बसायला टाकांना लाल कापड ठेवायचं आहे किंवा पिवळं वस्त्र द्यायचं आहे. टाक हे आंघोळीनंतर पूजा झाल्यानंतर त्यांना उभे करून ठेवायचं आहे व विशेष तिथींना, ज्यावेळी समजा अष्टमी आहे, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, दुर्गाष्टमी आहे, कृष्ण पक्षातली भैरव अष्टमी आहे, अशा तिथींना किंवा सणावारांना आपण देवी देवतांच्या या टाकांना पंचामृतांना आवर्जून स्नान घालायचं आहे. त्यानंतर आपल्या घरात रोज जे आपण आपल्या घरात जे जेवण बनवतो त्या जेवणाचा आपण आपल्या टाकांना देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. फक्त नैवेद्यावरती एक गोड पदार्थ असावा. जर गोड पदार्थ नसेलच तर थोडासा एक छोटासा गुळाचा तुकडा व तुपाची धार द्यावी. आणि एक लक्षात घ्या की जेवण हे कधीही सात्विक असावं, हा आपला भाव असावा. अशा पद्धतीनं आपण रोजच्या दैनंदिन साधनेमध्ये आपण आपल्या घरातल्या स्थापन केलेला पितृ, कुलदेवता, कुलदेवी, ग्रामदेवता, ग्रामदेवी, संरक्षक देवता, क्षेत्रपाल देवता या विविध देवी देवतांना, टाक रूपातल्या देवी देवतांना, मूर्ती रूपातल्या देवी देवतांना, अन्नपूर्णेला, गणपतीला आपण अशा पद्धतीने रोजच्या रोज पूजा द्यायची व त्यांना नैवेद्य अर्पण करायचं. व देवी देवतांना नैवेद्य दाखवल्यानंतर देवी देवतांनी त्या नैवेद्याचा स्वीकार केल्यानंतर पहिला घास हा किंवा पहिला नैवेद्य हा गाईला अर्पण केल्यानंतरच घरातल्या सर्व लोकांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तरच त्या प्रपंचाला यश येतं किंवा त्याच ठिकाणी त्याच घरामध्ये कुलदेवता कुलदेवी यांचा वास राहतो. त्यानंतर दुसरा विषय आहे टाकांची आपण काळजी कशा पद्धतीने घेऊ शकतो. तर हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण
टाक हे पंचकोनाने बनलेले आहेत. शिवाय टाकामध्ये पाणी जाऊ नये व त्यांचा वरचा जो भाग आहे तो आत दाबला जाऊ नये पूजेदरम्यान म्हणताना टाकाच्या आतमध्ये लाख भरलेले आहेत. तर टाक हाताळत असताना जर ते आपल्या हातातनं पडले आणि त्यांच्या काठावरती जे तांब्याच्या पत्र्यानं वेष्ठन दिलेलं आहे हे जर निकळलं तर आतमध्ये लिकेज होऊन पाणी जाण्याचा धोका राहतो, ज्यामुळं टाक लवकर खराब होतात किंवा त्यांना माशी लागते किंवा ते किडतात. तर हे सर्व टाळण्यासाठी आपण टाकांचे जास्तीत जास्त काळजी घ्यायची व त्यांची आदळआपट करायची नाही. त्यानंतर टाकांना बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही केमिकलचा वापर न करता टाकांना स्वच्छ करण्यासाठी लिंबू, चिंच वापरून त्यांना स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आणखी एक प्रकार आहे, आपल्या घरातली दात घासण्यासाठी वापरण्यात येणारी टूथपेस्ट व ब्रश यांचा वापर करूनही आपण यांना स्वच्छ करू शकतोय. त्यानंतर 2 ते 3 महिन्यातून एकदा टाक आवर्जून स्वच्छ करून घ्या किंवा एखाद्या सणावाराला स्वच्छ करून घ्या. आणि टाक ही कधीही स्पष्ट दिसणारे असावेत, त्यांचा भाग आत दबलेला असू नये. ही एक गोष्ट, जर एखादा टाक दबलेला असेल तर तो परत नवीन बनवून घ्या. त्यानंतर रोजच्या आंघोळीनंतर टाक कोरडे करून घ्या. त्यानंतर पुढील उपचार त्यानंतर अर्पण करा व देवाऱ्यात दिवा लावताना टाकांपासून लांब लावा, कारण दिव्यातले जो तेल आहे त्या तेलाचा तेलकटपणा टाकांवरती चढतो. हा पहिला विषय. त्यानंतर दिव्याचं जे टेम्परेचर आहे यामुळं ज्या टाकांमधली जी लाख आहे ती तापून ती प्रसरण पावून विरघळण्याचा सुद्धा धोका आहे. त्यामुळं टाकांच्या शेजारी दिवा लावून ठेवायचा नाही. त्यानंतर आणखी एक विषय आहे, आपल्या दैनंदिन पूजेमध्ये आपण टाक पूजनाचा काय नियम आहे किंवा टाक कसे पूजले जाऊ शकतात. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी टाकांना विधिवत पूजा द्या, पंचामृतानं स्नान घाला व देवाऱ्यामध्ये त्यांना स्थापन करा. त्यानंतर ते टाक पुढील 9 दिवस हलवायचे नाहीत. त्यांना पुढील 9 दिवस आंघोळ घालायची नाही. पुढे जाऊन दशमीला त्या टाकांना आंघोळ घाला व त्या दिवशी दसरा साजरा करून टाकांना नैवेद्य दाखवा व घटाचं उत्थापन करा. त्यानंतर भावकीत कुणाला सुतक आलं तर 10 दिवस टाकांना स्पर्श करायचा नाही, आंघोळ घालायची नाही. आणि जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला मृत्यू आला, घरात एखादी व्यक्ती स्वर्गवासी झाली तर 13 दिवसांचं सुतक पाळायचं आहे. 13 दिवस टाकांचं दर्शन घ्यायचं नाहीये, म्हणजेच आपल्या कुलदेवता कुलदेवी यांचं दर्शन तर घ्यायचंच नाहीये. टाकरूपी या प्रतिकात्मक देवांचं दर्शन घ्यायचं नाही. टाकांना आंघोळ घालायची नाही, टाकांची पूजा करायची नाही. त्यानंतर पुढचा विषय जो आहे तो धर्मशास्त्राप्रमाणे जर आपली चूल मूळ घराण्यापासून जर वेगळी झाली असेल, आपण काही कामानिमित्त, जगण्यासाठी, नोकरीनिमित्त आपण बाहेरगावी जाऊन राहिला असाल आणि आपली गावाकडं आपला भाऊ आहे किंवा गावाकडं आपले चुलते मालते आहेत, पण आपण जगण्यासाठी बाहेर जाऊन राहिलो आणि त्या ठिकाणी आपण आपला प्रपंच मांडलेला आहे, तर प्रत्येकानं आपले म्हणजे टाक हे स्वतः नव्यानं बनवून घ्यावेत व ते आपल्या दैनंदिन पूजनात लावावेत. कारण असे नाही केलं तर याचा आपल्याला दोष येऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचा विषय आहे, ज्यांच्याकडे टाक नाही व हे टाक नाहीत अशी हे आजची टाकाबद्दलची विस्तृत अशी ही माहिती तुम्ही ऐकल्यानंतर जर एखाद्या सदगृहस्थाला आपल्या घरी नवीन टाक स्थापन करण्याची इच्छा झाली तर आई जगदंबेच्या कृपेने घरातला पहिला टाक खराब झाला आहे किंवा त्याला माशी लागली आहे, तर अशा या सर्व लोकांसाठी आता मी सांगतोय की तुम्हाला नव्यानं टाक घरात स्थापन करायचे आहेत. पहिले टाक खराब झालेत ते नवीन बनवायचे आहेत किंवा कुणाकडे टाकच नाही आहेत घराण्यातले, ते पहिले कुणी अज्ञानवश विसर्जित केलेले आहेत आणि तुम्हाला ते परत स्थापन करायचे, तर त्यासाठी आता सांगतोय. तर टाकाला माशी लागली असेल किंवा कोणत्याही कारणानं टाक खराब झाला असेल तर जुना टाक विसर्जित करा, नव्यानं नवीन टाक आणा व हा टाक आणत असताना आपल्या कुळाला म्हणजे पहिला जो टाक आहे तो विसर्जित न करता काय करायचं आहे, तर अशा टाकांना कारागिराकडे घेऊन जावा, म्हणजे आपल्या कुळाला त्याचा दोष लागणार नाही. कारण ते कुलदेवता आपल्या पूर्वजांनी आपल्या रक्षणासाठी आपल्या घराण्यामध्ये
त्यांचा वास तयार केलेला आहे किंवा त्यांना स्थापना दिलेली आहे व तुम्ही त्यांना विसर्जित करू शकत नाही किंवा तसा तुम्हाला अधिकार नाही. जर तुम्ही असं विसर्जित करताय तर तुम्हाला त्याचा दोष येऊ शकतो. त्यामुळं जर तुमच्या घराण्यामध्ये एखादा पहिला टाक असेल जो जीर्ण झालाय, ज्याला माशी लागली आहे किंवा तो खराब झालाय आणि तुम्हाला तो नवीन आणायचा आहे, तर अशा टाकाला दही भाताचा नैवेद्य दाखवा किंवा गोडाचा एखादा नैवेद्य दाखवा व त्या टाकातल्या देवी देवतांना प्रार्थना करा की आपण जीर्ण झाला आहात, आपला नवीन उद्धार करण्यासाठी मी आपल्याला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, आपण माझ्यासोबत यावं व आपण कारागिराकडून मी जो नवीन टाक बनवून घेणार आहे त्यामध्ये आपण स्थानापन्न व्हावं असं त्यांना प्रार्थना करा. त्यानंतर हा टाक लाल किंवा पिवळ्या फडक्यामध्ये घरातनं बांधून घेऊन कारागिराकडे जावा व कारागिराला हा टाक द्या व नवीन टाकाला जे धातूचा खर्च येणार आहे, चांदीचा तांब्याचा जो खर्च येणार आहे तो खर्च व त्याची मजुरी त्याला द्या व नवीन टाक बनवायला सांगा. त्यानंतर जो टाक तुम्ही बनवणार आहे हा टाक एखादा शुभ मुहूर्त किंवा एखादा चांगला दिवस, उदाहरणार्थ अक्षय तृतीया, गुढीपाडवा अशा दिवशी टाक नव्यानं घरी घेऊन या आणि हा टाक घरी आणत असताना त्या टाकाची त्या कारागिराला त्याची मजुरी द्या. आपला जो धातू आहे, आपला जो टाक होता जुना तो आपण दिलाय, त्यानंतर वर्ण जी त्याची मजुरी आहे तीही त्याला द्या. याशिवाय एक कृतज्ञता म्हणून त्या कारागिराला आपण त्या दिवशी शिदा पण द्यायचा आहे. तर आता हा शिदा कसा असू शकतो, तर आपल्या ऐपतीप्रमाणे आपण शिदा दिला पाहिजे. त्यामध्ये आपण तो कितीही देऊ शकता, पण शिद्यामध्ये बेसिक काही गोष्टी आहेत ज्या असल्याच पाहिजेत. उदाहरणार्थ हरभऱ्याची डाळ, गूळ असला पाहिजे, पीठ असलं पाहिजे गव्हाचं, त्यानंतर मीठ असलं पाहिजे, तेल असलं पाहिजे, 2 लाल मिरच्या असल्या पाहिजेत, त्यानंतर आपल्या ऐपत असेल तर वस्त्र असू द्या, 5, 10, 11, 51, 151 अशा पद्धतीनं दक्षिणा असू द्या. अशा पद्धतीनं एक कृतज्ञता म्हणून त्या कारागिराला आपण त्याची जी फीस आहे कारागिराची जी आहे ती सोडून आपण त्याला कृतज्ञता म्हणून ही दक्षिणा किंवा हा शिदा त्याला द्यायचा आहे. अशा पद्धतीनं शिदा देऊन आपण आपला टाक घरी आणायचा. त्यानंतर नवीन टाक घरी आणल्यानंतर नवीन वस्त्रात, लाल किंवा पिवळ्या वस्त्रात बांधून तो आपण घरी आणायचा आहे. आणल्यानंतर सरळ घरात न जाता आपल्या घराच्या बाहेर, आपल्या मेन जो मुख्य द्वार आहे त्या द्वाराच्या बाहेर थांबून त्या टाकांची ताटात ठेवून तळी भरावी. नंतर घरात नेऊन टाकांचे शुद्धीकरण करावं व त्यानंतर टाकांना विधिवत पंचामृताचा अभिषेक द्यावा व त्यानंतर त्या टाकांचं देवघरामध्ये त्यांची स्थापना करावी व कुलदेवता, कुलदेवी, ग्रामदेवता, ग्रामदेवी, क्षेत्रपाल यांच्या नावाने प्रतीक म्हणून ज्या दिवशी आपण यांची स्थापना देतोय त्या दिवशी किंवा तिथून पुढं लवकरात लवकर त्यांचं प्रतीक समजून आपण लहान मुलं किंवा मुली जेवायला घालायचे. तर आता ही मुलं आणि मुली किती, तर 5 किंवा 7 या पटीमध्ये जर घरात 5 टाक असतील तर 5, 7 टाक असतील तर 7 मुली, 7 मुलं, 5 मुलं, 5 मुली अशी प्रतिकात्मक ग्रामदेवता, ग्रामदेवी, पितृ, कुलदेवता, कुलदेवी, क्षेत्रपाल देवता यांचं प्रतीक म्हणून 5च्या किंवा 7च्या पटीत आपण आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या घरी लहान मुलं किंवा मुली जेवायला घालायचे. त्यानंतर यांना जेवण दिल्यानंतर यांना प्रसन्न करण्यासाठी, खुश करण्यासाठी शृंगारिक द्रव्य म्हणून लहान मुलींना आपण नेलपेंट, मेहंदी कोन, बांगड्या, टिकल्या, गजरा, गंध, चुनरी अशा वस्तू आपण त्यांना भेट द्यायचे आहेत. लहान मुलांना जे भैरव, ग्रामदेवता, नंतर कुलदेवता अशा स्वरूपामध्ये आपण ज्यांची पूजा केली, क्षेत्रपाल देवता म्हणून ज्यांची पूजा केली, त्यांना एखादा छोटासा रुमाल, पेन, वही अशा आपण छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये नवीन टाक स्थापना देऊ शकतो. त्यानंतर नवीन टाक घरी आणणाऱ्यांनी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की नवीन जे टाक घरी आणणार आहेत त्यांनी आपल्या घराण्याचा पूर्व इतिहास माहीत नसल्यास मोजकेच पण विषम संख्येमध्ये टाक बनवून घरी आणायचे आहेत. उदाहरणार्थ कुलदेवता, कुलदेवी, ग्रामदेवता, ग्रामदेवी आणि क्षेत्रपाल. कुलाचार माहीत नसेल, आपल्या घराण्याचा पूर्व इतिहास माहीत नसेल तर विनाकारण 7, 9 या पटीत न पडता महत्त्वाचे हे 7 किंवा 5 टाक आपण आपल्या घरी आणायचे आहेत. त्यानंतर वीर म्हणजे पितृ, जो मूळ पुरुष ज्याला आपण म्हणतो, यांचा जो हा टाक आहे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वर्ष श्राद्धाच्या नंतर त्यांचा टाक आपण बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट,
कुलदेवता कुलदेवी यांना आपण भेटायला जाताना वर्षातनं किंवा 6 महिन्यातनं आपण कुलदेवता कुलदेवीची वारी ही करतच असतो कुलाचाराप्रमाणे. तर आवर्जून आपल्या घरातले सगळे टाक, जे सगळे टाक आहेत हे टाक प्लस यासोबत जो वीराचा टाक आहे म्हणजे मूळ पुरुषाचा हा टाक आपण आपल्या कुलदेवता व कुलदेवीला जाताना वारीला जाताना आपण सोबत घेऊन जायचंय. का घेऊन जायचं तर आपला मूल पुरुष आपले पितृदेवता यांना सुद्धा आपण कुलदेवता व कुलदेवतेचं दर्शन केल्यानंतर तीर्थक्षेत्र केलेल्याचं त्यांनाही त्याचं पुण्य मिळतं. कुलदेवता व कुलदेवतेच्या दर्शनाचं त्यांनाही पुण्य मिळतं आणि ही त्यांच्या कुळात जन्माला आलो म्हणून आपली ही वैयक्तिक एक कर्तव्य आहे. म्हणून आपण आपले जाताना आपले सगळे टाक आपल्या कुलदेवता व कुलदेवीच्या दर्शनाला जाताना आपण ते घेऊन जायचे आहेत. तर मला वाटतं आजच्या दिवशी टाक या विषयावरती मी आई जगदंबेच्या कृपेनं सविस्तर माहिती आपल्या सर्वांना प्रदान केलेली आहे. साक्षात आई जगदंबेच्या कृपेनं आज या विषयावरती सविस्तर माझ्या हातनं बोललं गेलं व हा व्हिडिओ तयार झाला. तर मला असं वाटतं ही माहिती ऐकून आपण नक्कीच समाधानी असाल आणि आपल्याला यातनं भरपूर काही ज्ञान मिळेल. फक्त माझी अपेक्षा एकच आहे की हे ज्ञानापुरतंच समावित किंवा यूट्यूबवरतच समाविष्ट न राहता या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात वापर व्हावा. ज्यांच्या घरचे कुलाचार बुडालेले आहेत त्यांनी ते कुलाचार आपल्या घरी नव्याने चालू करावेत. ज्यांच्या घरी असतील त्यांच्या घराण्यामध्ये कुलाचारामध्ये काही बिघाड असत असेल, काही गोष्टी व्यवस्थित घडत नव्हत्या, त्यांनी त्या व्यवस्थित करून घ्याव्यात, रिपेअर करून घ्याव्यात व प्रत्येकानं आपला कुलाचार कुलधर्म व जो काही आचार विचार आहे तो सर्व व्यवस्थित चालवावा. देव देश आणि धर्म वाढवावा. पर्यायानं आपला प्रपंच सुखाचा करावा. ही आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि अशा रीतीनं मी हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतो. पुढं जाऊन कुलदेवता व कुलदेवी यांच्या दर्शनाला आपण कसं जायचं, कुलाचार कसा करायचा, त्या ठिकाणी गेल्यानंतर आईची ओटी कशा पद्धतीने भरायची, कुलदेवतेची वारी करून माघारी आल्यानंतर आपल्या घरी आपण कोणते विधी करायचे व सर्वात मोठा विषय म्हणजे पितृ, या संदर्भात मी नवीन माहिती आपल्यासमोर घेऊन येणार आहे. आशा करतोय आपण ही सर्व माहिती वारंवार ऐकावी व त्याचा आपल्या आयुष्यात सुखी प्रपंचाच्या निर्माण करण्यासाठी आपण त्याचा वापर करावा. असं म्हणून आज मी इथंच पूर्णविराम देतोय. घडल्या सेवेला, जी सेवा आज माझ्या हातून घडली ही सेवा आई भगवतीच्या चरणी मी समर्पित करतो. परत एकदा ओम नमश्चंडिकाये. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. अनेन कृत पूजने श्री परमेश्वरी जगदंबा प्रियताम नमः.